नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्पमधील मी प्राध्यापक पी.सी. गांगुर्डे भूगोल विभाग आपले स्वागत करतो। आपण या लेक्चरमध्ये इकॉनॉमिक रिसोर्सेस म्हणजेच आर्थिक साधन संपदा भाग 2 याबद्दल माहिती घेणार आहोत। याआधी आपण सेमिस्टर फर्स्ट वाणिज्यिक भूगोल याचा अभ्यास करत होतो। पाठीमागच्या लेक्चरला आपण आर्थिक साधन संपदा त्याबद्दल माहिती घेतलेली आहे, परंतु आज आपण आर्थिक साधन म्हणजे पाणी, मृदा, जल जे आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। तर पाठीमागील लेक्चरला आपण काय माहिती घेतली त्याबद्दल थोडक्यात आढावा घेऊया। साधन संपदेचा अर्थ आणि या व्याख्या याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे। सोबतच आपण साधन संपदेचे स्वरूप कशा प्रकारचे आहे त्याबद्दल माहिती घेतलेली आहे। तसेच साधन संपदेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत त्याबद्दलही आपण माहिती घेतलेली आहे। आणि सर्वात शेवटी आपण साधन संपदेचे वर्गीकरण कोणकोणत्या आधारे केलं जातं त्याबद्दल आपण माहिती घेतलेली होती। तर आज आपण या लेक्चरमध्ये प्रमुख साधन संपदा कोणकोणत्या आहेत त्यामध्ये पाणी, जल, मृदा, जंगले याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। तर सर्वात आधी आपण पाणी किंवा जलसंपत्ती याबद्दल माहिती घेऊया। पाणी ही अशी एक महत्त्वाची गोष्ट आहे का जी नैसर्गिकरित्या तयार होते, सोबतच ती अत्यंत मुबलक आणि विपुल प्रमाणावरती पूर्ण पृथ्वीवरती पसरलेली आहे किंवा विस्तारलेली आहे। परंतु जे पाणी आहे किंवा जलसंपत्ती आहे तिचं एक ठराविक प्रमाण आहे। 70.8% म्हणजे जवळपास 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे, परंतु ते सर्वच पाणी पिण्यायोग्य किंवा मनुष्याला वापरण्यायोग्य नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी ही अक्षय साधन संपदा आहे। तर पाण्यालाच जीवन असं म्हटलं जातं। तुम्ही सर्वांना माहीत असेल किंवा आपण असं ऐकलेलं असतं, मनुष्य जेवण केलं नाही तरी जगू शकेल किंवा त्याला जर 2-3 दिवस अन्न मिळालं नाही तरी तो जगू शकेल, परंतु जर त्याला पाणी मिळालं नाही तर तो जवळपास 21 तासाच्या आत त्याचा मृत्यू होऊ शकतो। अशा देखील घटना घडलेल्या आहेत। म्हणून पाणी हे नैसर्गिकरित्या तयार होणारं साधन संपदा आहे किंवा नैसर्गिक साधन संपत्ती आहे। ती मनुष्यासाठी किंवा मनुष्य जीवनासाठी जे सजीव असतील त्या सर्व सजीवांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी साधन संपत्ती आहे। तर पाणी हे आपल्याला घन, द्रव, वायू म्हणजे सॉलिड, लिक्विड आणि वेपर स्टेटमध्येही आपल्याला किंवा वॉटर वेपरच्या स्टेटमध्ये आपल्याला आढळतं। तर 70.8% पृष्ठभाग हा पाण्याने व्यापलेला आहे। सोबतच पाणी हे शुद्ध जर पाणी असेल तर ते रुचिहीन, गंधहीन किंवा वर्णहीन असू शकतं। तर रुचिहीन म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारची चव नसते। जर आपण पाणी जर पिलं असेल किंवा पाणी जर पित असाल तर तुम्हाला सर्वांना एक अनुभव नक्कीच येतो, रोजच येतो का पाण्याला कोणत्याही प्रकारची चव नसते। सोबतच पाण्याला कोणत्याही प्रकारचा वास नसतो किंवा त्याला कोणत्याही प्रकारचा गंध नसतो। जर पाण्याचा पातळ किंवा शुद्ध पाण्याचा पातळ असा थर जर असेल तर तो वर्णहीन असतो किंवा कलरलेस असतो। म्हणून जर पाण्याची जर जाडी असेल किंवा जी काही रुंदी असेल, पाण्याचा थर जो असेल तो जर पातळ असेल तर त्या पाण्याला कलर नसतो। परंतु ते पाणी जर एखाद्या वेगळ्या पदार्थामध्ये किंवा वेगळ्या रासायनिक पदार्थामध्ये मिसळलं गेलं तर त्याला त्या पदार्थाचा कलर किंवा रंग प्राप्त होतो, म्हणून ते पाणी आपल्याला कलरफुल दिसतं। तर पाण्याला मूळतः कोणताही कलर नाही। पाण्याचं संतुलन हे जलचक्राद्वारे साधलं जातं। पृथ्वीवर जे आपण पाणी बघतो या पाण्याचं तुम्ही स्लाइडमध्ये बघू शकतात। तर पाण्याचं संतुलन हे जलचक्राद्वारे म्हणजेच हायड्रोलॉजिकल सायकलद्वारे साधलं जातं किंवा त्याचं संतुलन केलं जातं। आज आपल्या भारतामध्ये किंवा हा जो काही सीझन चालू आहे या सीझनमध्ये पावसाळा ऋतू चालू आहे, पावसाळा किंवा सीझन चालू आहे। तर हा जो काही सीझन आहे हा फक्त भारतामध्येच आपल्याला बघायला मिळतो। पूर्ण जगाचा जर विचार केला तर जगामध्ये फक्त 2च ऋतू आहेत, पण भारतासारख्या मोसमी हवामानासारख्या देशामध्ये किंवा भारताचं हवामानच मोसमी आहे म्हणून भारतासारख्या देशामध्ये 3 ऋतू आढळतात। त्यामध्ये उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा असे 3 ऋतू आढळतात। पावसाळा हा ऋतू पाण्याचं किंवा जलचक्राचं संतुलन करण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो किंवा त्याची माहिती आपल्याला तिथून मिळू शकते। तर पाणी, वाफ, पाणी असं जर छोटंसं आपण कन्सेप्ट तयार केली तर जलचक्राची जी काही शॉर्ट कन्सेप्ट आहे ती म्हणजे पाणी, वाफ, पाणी। पाणी एकदा त्याची वाफ झाली तर त्या अवकाशात जातं, अवकाशात गेल्यानंतर पुन्हा त्याचं कंडेन्सेशन होतं किंवा सांद्रीभवन होतं, सांद्रीभवन झाल्यानंतर पुन्हा त्या वाफेचं पाण्यात रूपांतर होतं आणि आपल्याला ते पावसाच्या स्वरूपात मिळतं। म्हणून पाण्याचं जे काही संतुलन आहे तर ते थोडक्यात पाणी, वाफ, पाणी या जलचक्राद्वारेच साधलं जातं। नंतर पाण्याची स्थितीनुसार, पाण्याचे क्षार प्रमाणानुसार आणि पाण्याच्या स्थानानुसार सुद्धा काही वर्गीकरण केलं जातं। तर स्थितीनुसार पाणी हे घनरूप म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये, द्रवरूप लिक्विड स्टेटमध्ये आणि वायुरूप
अशा 3 अवस्थांमध्ये आपल्याला आढळून येतं. क्षारांच्या प्रमाणानुसार जर पाण्याचं वर्गीकरण केलं तर गोड पाणी आणि खारे पाणी अशा 2 प्रकारे वर्गीकरण केलं जातं. जे आपल्याला नद्या, तलाव किंवा जलाशय आपल्याला आढळतात ते गोड्या पाण्याचे सरोवर असतात, जे पृष्ठभागावरती सापडतात. परंतु जर मोठमोठे ओशन्स म्हणजे महासागर, सागर, उपसागर जर आपण बघितले तर हे सर्व जे आहे त्यांच्यामध्ये क्षारांचं प्रमाण किंवा त्यांच्यामध्ये जे काही साल्टचे प्रमाण जे आहे तर ते सर्वात जास्त आढळतं, म्हणून त्यांचं क्षारयुक्त पाणी असं म्हटलं जातं. त्यानंतर स्थानानुसार पाण्याचं वर्गीकरण करत असताना आपल्याला भूपृष्ठीय जल, भूगर्भ जल आणि वातावरणीय जल असे 3 प्रकार पडतात. आता भूपृष्ठ जल म्हणजे जे भूपृष्ठावरती अवेलेबल आहे किंवा जे पाणी भूपृष्ठावरती आपल्याला उपलब्ध आहे तर त्या पाण्याला भूपृष्ठीय जल म्हणतात. त्यानंतर भूगर्भ जल, जे पाणी जमिनीच्या आतमध्ये आहे किंवा भूगर्भामध्ये आहे तर त्याला भूगर्भीय जल असं म्हटलं जातं. ते पाणी आपल्याला आता बघत असाल तुम्ही, विहीर असेल किंवा बोरवेल असेल या माध्यम किंवा कूपनलिका म्हणतो आपण त्याला, या बोरवेलच्या माध्यमातून आपण भूगर्भीय जल जमिनीवरती आणत असतो. त्यानंतर जे वातावरणीय जल, जेव्हा पाण्याची वाफ होते तेव्हा ते वातावरणामध्ये जाते आणि वातावरणामध्ये ते वाफेच्या स्वरूपामध्ये उपलब्ध होतं, म्हणून पाण्याचे स्थानानुसार 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. सोबतच पाण्याचे उपयोग कोणकोणते आहेत आपण त्याबद्दल माहिती घेऊया. पाणी ही जगातली सर्वात जास्त वापरली जाणारी आणि व्यापार होणारी साधन संपदा आहे. सर्वांच्या मनामध्ये एक विचार येतो किंवा भारतासारख्या देशामध्ये जिथे जगातील सर्वात जास्त पाऊस पडतो किंवा जिथे गोड्या पाण्याचे सरोवर किंवा गोड्या पाण्याचा साठा हा सर्वात जास्त आहे त्या देशामध्ये सुद्धा पाणी विकलं जातं. तर पाणी ही जगातली सर्वात जास्त व्यापार होणारी साधन संपदा आहे आणि डे टू डे लाईफमध्ये आपण किंवा दैनंदिन जीवनामध्ये आपण पाण्याचे सर्वात जास्त वापर करत असतो, म्हणून पाणी मनुष्याला लागणारी अत्यंत महत्त्वाची अशी साधन संपदा आहे. सोबतच मानवाच्या ज्या काही गरजा असतील, मग सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत किंवा मनुष्य उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्याला ज्या ज्या ॲक्टिव्हिटी कराव्या लागतात किंवा जी जी उत्पादने आपण वापरत असतो त्या सर्वांसाठी किंवा त्या सर्व गरजा भागविण्यासाठी पाण्याचा उपयोग होत असतो. सोबतच काही व्यवसाय हे फक्त पाण्यावरती चालत असतात, म्हणजेच मासेमारीसारखा जो काही प्राथमिक प्रकारचा व्यवसाय आहे तो मासेमारीसारखा व्यवसाय फक्त पाण्याचे जिथे जिथे जलाशय असतील किंवा साठे असतील तर त्याच ठिकाणी आपल्याला तो पाहायला मिळतो. मग जगामध्ये जिथे मासेमारी केली जाते ते ग्रँड बँक किंवा डॉगर्स बँक असे 2 प्रकारचे जे काही महत्त्वाची केंद्र आहे जिथे सगळ्यात जास्त मासेमारी केली जाते, तो व्यवसाय सुद्धा पाण्यावरच आधारित आहे. म्हणून मासेमारी ही एक महत्त्वाची असा माणसाचा व्यवसाय आहे की जो फक्त पाण्यावरती अवलंबून आहे. सोबतच जलसिंचन, जलसिंचन म्हणजे काय तर जिथे नैसर्गिकरित्या पाण्याची कमतरता जाणवते किंवा जिथे वर्षभर आपल्याला पाणी पुरवठा करणं शक्य नसतं नैसर्गिकरित्या, त्यावेळेस आपण काही प्रमाणावरती पाईपलाईन किंवा जलसिंचनाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देत असतो किंवा आपण त्या सोयीसुविधा वापरत असतो. तर शेतीसाठी सर्वात प्रथम जलसिंचनाची सुविधा येत असते किंवा जलसिंचनाची गरज भासत असते. भारतामधील काही प्रदेश असे आहेत का तिथे जलसिंचनाच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत, परंतु मनुष्याने आर्टिफिशियल किंवा कृत्रिमरित्या पाईपलाईन, कॅनल असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमांद्वारे ती जी जमीन आहे किंवा तो जो भूप्रदेश आहे तो पाण्याखाली आणलेला आहे आणि त्या जलसिंचनाच्या पद्धतीला किंवा त्या जलसिंचनाच्या माध्यमातून आपण पाण्याचा उपयोग करून घेत असतो आणि उपयोग करून आपण शेतीची उत्पादने असेल किंवा कोणतंही उत्पादन असेल तर ते उत्पादन आपण मोठ्या प्रमाणावरती किंवा जास्त प्रमाणावरती घेऊ शकतो. त्यानंतर जे काही उद्योग असतील किंवा इंडस्ट्रियल सेक्टर असेल तर उद्योगधंद्यांमध्ये असं कोणतंही एक उत्पादन नाही का ते विदाऊट किंवा पाणी न वापरता तयार होतं. ॲटोमोबाईल इंडस्ट्री असेल किंवा कोणती इंडस्ट्री असेल त्या इंडस्ट्रीमध्ये पाण्याचा वापर हा केला जातो, म्हणजे पाणी हे उद्योगधंद्यांसाठी फार मोठ्या प्रमाणावरती आवश्यक असतं. सोबतच पशुपालन, जगामध्ये काही देशांची अर्थव्यवस्था ही फक्त प्राण्यांवर आधारित आहे, ज्याप्रमाणे भारताची अर्थव्यवस्था ही कृषीवर आधारित आहे किंवा शेतीवर आधारित आहे, त्याचप्रमाणे बँकॉक असेल किंवा मालदीव असेल किंवा जे जे स्वित्झर्लंड असेल, जे असे मोठे मोठे देश आहेत किंवा जे विकसित देश आहेत त्या देशांमध्ये पशुपालन किंवा जे काही पर्यटन उद्योग जे आहेत त्या पर्यटन उद्योग हे फक्त पाण्यावरती अवलंबून आहेत, म्हणून पशुपालन करून काही देशांची अर्थव्यवस्था बळकट होत असते. तर पशुपालन करण्यासाठी किंवा प्राण्यांचं आपल्याला पालन करण्यासाठी किंवा प्राण्यांचं उत्पादन घेण्यासाठी किंवा प्राण्यांपासून जी उत्पादने मिळतात त्यांचं उत्पादन घेण्यासाठी पाणी हे एक महत्त्वाचं साधन संपदा आहे. जलवाहतूक, जलवाहतूक ही जगातली सर्वात स्वस्त वाहतूक समजली जाते. जलवाहतूक सर्वात स्वस्त का समजली जाते तर कोणत्याही राष्ट्राला
किंवा कोणत्याही देशाला जलवाहतूक निर्मितीसाठी किंवा जलवाहतूक करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही. तो खर्च का येत नाही? कारण जल हे किंवा पाणी हे निसर्गाने मानवाला दिलेलं अमूल्य आणि मुबलक सोबतच फ्री म्हणजे मोफत असं साधन संपदा आहे. त्यामुळे मनुष्याला ते रूट रिपेअर करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी कोणताही खर्च येत नाही. तो खर्च फक्त आपण जी वस्तू एका देशातून किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेतो किंवा नेऊ शकतो त्यासाठीच फक्त खर्च येतो. परंतु ते रस्ते बांधणीसाठी किंवा रस्ते दुरुस्तीसाठी कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही. म्हणून जलसंपदा किंवा पाणी हे जलवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचं साधन संपदा मानली जाते. आता सुएझ कॅनलमध्ये पाठीमागे एक जहाज अटकलेलं होतं. तर ते जहाज किंवा तो बघितलं असेल त्याचं आकारमान प्रचंड मोठं होतं. म्हणजेच याचा अर्थ असा होतो का जे पदार्थ टिकाऊ आहेत किंवा ज्या वस्तू टिकाऊ आहेत आणि ज्या वेळेत म्हणजे जर 2-3 महिन्यानंतर जरी एखाद्या मार्केटमध्ये पोहोचल्या तरीसुद्धा आपल्याला होणारा फायदा हा जास्तच असतो. त्यावेळेस जलवाहतुकीचा आपण विचार करत असतो आणि प्रत्येक देशाचे सागरी मार्ग हे ठरलेले असतील. आता काल परवाचं जर उदाहरण घेतलं आपण तर गुजरातमधील किंवा जे अदानी समूहाचं बंदर आहे तर ते बंदर जे या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन केलं जातं तर ते बंदर तयार होत असतात किंवा किनाऱ्यावरती आपण एस्टॅब्लिश करत असतो. तो जो अदानी बंदरांचा इश्यू आहे तर तो वेगळ्या पद्धतीने मार्केटमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये आलेला आहे. परंतु कोणत्याही पदार्थाची आपल्याला शिकायचं त्यामधून एकच आहे का कोणत्याही पदार्थाची किंवा कोणत्याही मालाची जर वाहतूक किंवा ट्रान्सपोर्टेशन करायचं असेल तर आपण ते पाण्यामार्फत करू शकतो आणि पाण्यामार्फत आपल्याला जो काही त्याला पैसा द्यावा लागतो किंवा जे काही आपण त्याला भाडे आकारलं जातं तर ते कमी स्वरूपात असतं. या उलट जर आपण हवाई मार्गाने जर विचार केला तर हवाई मार्गाने सर्वात कमी कालावधीमध्ये अतिशय कमी कालावधीमध्ये हवी ती गोष्ट हव्या त्या मार्केटमध्ये आपण पोहोचवू शकतो. परंतु त्याचा जी कॉस्ट आहे किंवा त्याची जी किंमत आहे ती सर्वात जास्त आहे. पण तुलनेत जर जलवाहतुकीचा विचार केला तर जलवाहतूक ही अत्यंत मोफत आणि कालावधी जास्त लागणारी अशी आहे. त्यानंतर ऊर्जा निर्मितीसाठी सुद्धा पाण्याचा उपयोग केला जातो. आता सर्वांनाच माहीत आहे का भारतामध्ये किंवा प्रत्येक देशामध्ये ऊर्जा समस्याला किंवा ऊर्जा संकटाला सामोरं जावं लागत असतं आणि भारतामध्ये जवळपास खूप मोठ्या प्रमाणावर जी ऊर्जा आहे ती ऊर्जा दगडी कोळशाच्या मार्फत किंवा विविध जे पारंपरिक ऊर्जा साधने आहेत त्यांच्या मार्फत तयार केली जाते. ती तयार करत असताना आपल्याला त्या ऊर्जा संकटाला सामोरं जावं लागतं. परंतु त्याचा जर दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर अपारंपरिक ऊर्जा साधने आत्ता सध्या सर्वात जास्त लोकांना पसंतीस पडलेली आहेत किंवा लोक त्यांचा विचार जरा जास्त करत आहेत. त्यामध्ये सौर ऊर्जा असेल, विंड एनर्जी असेल, पवन ऊर्जा म्हणतो आणि नंतर जल ऊर्जा असेल. तर ती जल ऊर्जा टायडल एनर्जी असेल किंवा एखादा मोठा डॅम असेल त्या डॅममधून आपण ती जल ऊर्जा निर्माण करू शकतो. म्हणून ऊर्जा निर्मितीसाठी सुद्धा पाण्याचा उपयोग हा सर्वात महत्त्वाचा आहे. त्यानंतर आता भारतामध्ये किंवा जगामध्ये जी इंडस्ट्री किंवा जो उद्योग सर्वात जास्त प्रमाणावरती विकसित होतोय किंवा सर्वात वेगाने विकसित होतोय तो म्हणजे पर्यटन उद्योग. तर आधी आपण सांगितल्याप्रमाणे पर्यटन उद्योग जो असेल किंवा एखाद्या देशाची जी काही अर्थव्यवस्था असेल तर ती अर्थव्यवस्था पर्यटनावर आधारित असते. म्हणजे जर त्या देशामध्ये पर्यटकांचं किंवा जे लोक फिरण्यासाठी येत असतात, जो लोक आपला विश्रांतीचा कालावधी घालवण्यासाठी येत असतात तर त्या कालावधीमधून किंवा त्या लोकांच्या येण्यामधून किंवा पर्यटकांच्या भेटीमधून त्या देशांना परकीय चलन उपलब्ध होतं. परकीय चलन जर उपलब्ध झालं तर त्या देशामध्ये परराष्ट्राचं किंवा परकीय चलन जास्त असल्यामुळे त्या देशांचा विकास होत चालतो. म्हणून पर्यटन उद्योग हे सर्वात जास्त वेगाने वाढणारा उद्योग आहे आणि त्यासाठी पाण्याचं सर्वात महत्त्वाची भूमिका असते. भारतामध्ये सुद्धा किंवा आपण जरी फिरायला किंवा आपण टूरचा जर विचार केला, एक छोटीशी जर ट्रिप काढायची असेल तर आपण अशा ठिकाणी जात असतो किंवा भेट देत असतो की जिथे समुद्रकिनारा असेल किंवा जिथे एखादं जलाशय असेल किंवा जिथे एका छोटासा डॅम असेल तर आपण त्या ठिकाणी सुद्धा काय करत असतो, भेट देत असतो. आणि भेट दिल्यामुळे तिथल्या केंद्राला किंवा त्या ठिकाणाला आपण काही पैसे पे करत असतो आणि त्यामार्फत आपण सेवा घेत असतो. तर त्या सेवांच्या मार्फत सुद्धा त्या देशांचा किंवा त्या ठिकाणाचा विकास होत असतो. म्हणून पर्यटन उद्योगासाठी पाण्याचा सर्वात जास्त उपयोग केला जातो. त्यानंतर रोजच्या आपल्या जीवनामध्ये जे आपण अन्न खातो किंवा आपण जे काही जेवण करतो, जेवण बनविण्यासाठी मिठासारखा पदार्थ आहे का जो अविभाज्य घटक आहे तर तो अविभाज्य घटक बनवण्यासाठी सुद्धा पाण्याचा उपयोग केला जातो. बऱ्याच ठिकाणी मिठागरे आहेत आणि त्या मिठागरांच्या माध्यमातून आपल्याला काय केलं जातं, मीठ उपलब्ध होत असतं. यानंतर पाण्याचा किंवा जलसाधन संपदांचा ऱ्हास कशा प्रकारे होतो त्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर जलसाधन संपदाचा किंवा पाणी संपत्तीचा ऱ्हास कशा प्रकारे होतो ते बघू.
पृथ्वीवरील किंवा जलाशयातील पाण्याच्या प्रमाणात आणि गुणवत्तेत घट होत जाणे किंवा घट होणे म्हणजे जलसाधन संपदांचा ह्रास होय. तर यामध्ये जलसाधन संपदा किंवा पाण्याचा ह्रास होण्यासाठी काही गोष्टी अशा आहेत की त्या सर्वात जास्त कारणीभूत ठरत आहेत. त्यामध्ये वाढती लोकसंख्या आणि सांडपाणी हे एकमेकांशी निगडित आहे किंवा एकमेकांशी संबंधित असे दोन गोष्टी आहेत. वाढती लोकसंख्या किंवा ज्या देशाची लोकसंख्या जितकी जास्त असेल त्या लोकांचं पाणी वापराचं प्रमाण तितकं जास्त असेल. ते पाणी वापरल्यानंतर आपण बरंच सारं पाणी हे सांडपाणी म्हणून किंवा निरुपयोगी म्हणून आपण एखाद्या नाल्यामध्ये, एखाद्या नदीमध्ये किंवा ओढ्यामध्ये आपण सोडत असतो आणि तेच पाणी नंतर पुढे जाऊन वेगवेगळ्या जलाशयांमध्ये मिळतं आणि नंतर त्या पाण्याचं जे काय विघटन न झाल्यामुळे किंवा त्याच्यामुळे रासायनिक जे पदार्थ असल्यामुळे पाण्याची गुणवत्ता ढासळते किंवा पाण्याची गुणवत्ता खराब होते आणि त्यामुळे त्या पाण्याचं तिथे नुकसान होतं किंवा ऱ्हास होत असतो. त्यानंतर उद्योग आणि रासायनिक शेती हे दोन महत्त्वाची अशी कारणं आहेत का ज्यामुळे पाण्याचा सर्वात मोठ्या प्रमाणावरती ह्रास होतो किंवा त्याचं सर्वपर्यंत गुणवत्ता ढासळत चाललेली आहे. तर बरेच सारे जे इंडस्ट्रियल सेक्टर्स जे आहेत किंवा जे काही औद्योगिक सेक्टर्स आहेत किंवा उद्योगधंदे आहेत तर ते नदीच्या किनारे किंवा नदीपासून फार थोड्या अंतरावरती एस्टॅब्लिश झालेले आहेत. मग पाठीमागे आपल्याला माहीत असेल की औरंगाबादमध्ये जे काही जायकवाडी नावाचं धरण आहे तर त्या धरणामध्ये रसायनयुक्त किंवा केमिकलचं पाणी सोडलं गेल्यामुळे बऱ्याच जनावरांना किंवा तिथे असणाऱ्या लोकसंख्येला त्याचा त्रास झाला होता. कारण उद्योगधंद्यामध्ये वापरलं जाणारं पाणी हे कोणत्याही प्रकारची पूर्ण प्रक्रिया न करता जे दूषित पाणी आहे ते नदी नाल्यांमार्फत त्या पाण्यामध्ये सोडलं जातं आणि ते पाणी एका मोठ्या जलाशयामध्ये जाऊन मिळतं आणि मिळाल्यामुळे तिथे असणारी लोकसंख्या, तिथे असणारे पशुपक्षी यांना त्याचा त्रास होत असतो. म्हणून उद्योगधंदे जे आहेत ते सुद्धा आपल्याला या पाण्याची गुणवत्ता किंवा पाण्याचा ह्रास होण्यासाठी महत्त्वाचं कारण आपण हे बघू शकतो. त्यानंतर एखादा उद्योग जर आपण एस्टॅब्लिश करणार आहोत किंवा उद्योग जर व्यवस्थापित करणार आहोत किंवा आपल्याला तो जर सुरू करायचा असेल तर त्याचे काही क्रायटेरिया किंवा काहीतरी त्याचे नियम ठरलेले असतात. तर जो उद्योगधंदा आपण स्थापन करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला खूप साऱ्या ठिकाणांवर काय करावं लागतं, परवानगी घ्यावी लागते. त्या परवानगी घेण्यामागे त्या पाण्याचं किंवा त्या उद्योगधंद्याला किती पाणी लागतं किंवा त्याच्या पर्यावरणावरती कशाप्रमाणे त्याचं हानी होईल किंवा परिणाम होतील याचाही विचार करावा लागतो आणि त्यानंतर त्यांना ती परवानगी दिली जात असते. यानंतर रासायनिक शेती. आता भारतासारख्या देशामध्ये का ज्याची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे शेतीवर आधारित आहे, ती शेतीवर आधारित असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी जास्त पाणी दिले गेल्यामुळे किंवा खूप वर्षानुवर्ष आपण त्याचं उत्पादन घेतल्यामुळे त्या जमिनीची गुणवत्ता ढासळलेली आहे किंवा त्या जमिनीतून उत्पादन हवं तेवढ्या प्रमाणात येत नाहीत. मग आपण ती गुणवत्ता वाढवण्यासाठी किंवा जास्त उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करत असतो आणि त्यालाच रासायनिक शेती म्हटलं जातं. आणि रासायनिक शेती केली गेल्यामुळे जे काही केमिकल्स किंवा जे फर्टिलायझर्स वापरतो आपण, केमिकल फर्टिलायझर्स, ते वापरल्यामुळे त्या जमिनीमध्ये आपले हे केमिकल्स किंवा रसायनं मिसळली जातात पाण्यासोबत, ती त्या जमिनीमध्ये झिरपतात आणि ते काही विहीर असेल किंवा जे जलाशय त्या जलाशयामध्ये जाऊन ते पाणी दूषित करत असतात. यानंतर घन व द्रवरूप कचरा, जो काही सॉलिड असेल किंवा लिक्विड असेल, तो जो काही वेस्ट असेल किंवा जो कचरा असेल तो आपण पाण्यामध्ये जसाच्या तसा फेकून देत असतो. यामुळे एक पाठीमागे एक न्यूज अशी आलेली होती किंवा तुम्ही जर तुमच्या लक्षात असेल तर अमेरिकासारखे देश किंवा चीनसारखे देश जे पाण्यावरती किंवा जो काही जलाशय आहेत त्या जलाशयामध्ये त्यांच्याकडे जे काही वेस्ट असतं किंवा जो काही घन कचरा असतो तो समुद्रामध्ये फेकून दिला जात असतो आणि फेकून दिल्यामुळे त्या पाण्याचं तिथे दूषितीकरण घडून येतं किंवा त्या पाण्याचा तिथे किंवा त्या जलसंपदेचा ऱ्हास होत असतो. हा ऱ्हास किंवा हा जर कचरा बघायचा असेल तर आपल्या सर्वांना माहीत आहे जेव्हा पाण्यातून किंवा महापूर येतात किंवा सुनामी येत असते किंवा ज्या गोष्टी पाण्यामार्फत घडत असतात त्यावेळेस समुद्रामध्ये जो कचरा आपण फेकलेला असतो तोच कचरा जेव्हा पूर येतो किंवा महापूर येतो किंवा सुनामी येते त्यावेळेस समुद्रातला कचरा पुन्हा एकदा शहरांमध्ये येऊन पडत असतो. त्यावरून आपल्या असं लक्षात येतं का आपण पाण्यामध्ये किंवा मनुष्याने कशा प्रकारे पाण्याचं दूषितीकरण केलेलं आहे. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा इथे आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. यानंतर जे आहे ते मृदा किंवा माती. आता माती ही मनुष्याच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षरित्या फार महत्त्वाचे आहे. कोणताही मनुष्य जो असेल तो मातीशी प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या जोडला गेलेला आहे. का तर प्रत्येक जो सजीव प्राणी आहे त्या सजीव प्राण्याला आपल्याला
जेवणासाठी किंवा जगण्यासाठी अन्न लागतं किंवा जेवण लागत असतं, तर ते जेवण जे आहे किंवा ते जे अन्न आहे ते फक्त मातीतूनच उत्पादित होत असतं. कोणत्याही प्रकारचं तुम्ही उत्पादन घ्या जे मनुष्याला जगण्यासाठी उपयुक्त आहे, ते अन्न जे आहे तर ते फक्त आणि फक्त शेतीमधूनच उपयुक्त असतं किंवा येत असतं. असा कोणताही शोध लागलेला नाही आहे का मनुष्य कृत्रिमरित्या एखाद्या वस्तूचं किंवा अन्नाचं उत्पादन करू शकेल. तर मृदा म्हणजे किंवा किंवा माती म्हणजे काय, तर खडकांच्या जिजेपासून भूकवचावर तयार होणारा किंवा तयार झालेला किंवा वनस्पतीला आधार देणारा पोषक द्रव्य पुरविणारा सूक्ष्म कणांचा थर म्हणजे मृदा होय. आता हीच जी मृदा आहे तर तो मृदा तयार होण्यासाठी फार मोठा कालावधी लागत असतो. मनुष्याला मातीचा किंवा मृदा याचा शोध किंवा शेतीचा जो काही शोध आहे तर तो फार वर्षापूर्वी लागलेला नसून तो फक्त आणि फक्त काही वर्षापूर्वीच लागलेला आहे. सुमारे 12,000 वर्षापूर्वी शेतीचा शोध लागलेला आहे. तर तो कसा लागलेला आहे त्याबद्दल आपण नंतर चर्चा करणार आहोत. आता आपण जे आहे मृदा त्या मातीचे उपयोग किंवा माती कशी तयार होते ते बघूया. कृषीच्या दृष्टीने अनन्यसाधारण किंवा व्हेरी इम्पॉर्टंट किंवा त्याला आपण असं म्हणतो सिग्निफिकंट असा रोल प्ले करत असतं माती. तर कृषीच्या दृष्टीने किंवा शेतीच्या दृष्टीने मातीचं जे महत्त्व आहे तर ते उत्पादन घेण्यापुरतंच मर्यादित नसून वेगवेगळ्या कारणांमार्फत सुद्धा त्या शेतीचं महत्त्व किंवा मातीचं महत्त्व असतं. मृदेमुळे मानव, प्राणी आणि वनस्पती यांना अन्न मिळतं. त्यानंतर मृदा ही पुनर्निर्मिती योग्य साधनसंपदा आहे, परंतु तिचा जो कालावधी आहे तो मंद आहे किंवा एकदम स्लो आहे. तर मृदेची निर्मिती आपण पुन्हा पुन्हा करू शकतो किंवा तिची निर्मिती आपण करू शकतो. ती काही क्षय साधनसंपत्ती नाही किंवा ती एकदा वापरल्यानंतर संपून जाणारी किंवा नष्ट होणारी साधनसंपत्ती नाही, परंतु तिची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता खालावते. त्यामुळे त्या शेतीमधून किंवा त्या मातीमधून उत्पादन येणं बंद होतं किंवा कमी होतं. परंतु जो कालावधी आहे जरी पुनर्निर्मिती किंवा रिन्युएबल सोर्स असेल तरीसुद्धा त्याचा कालावधी हा मंद आहे. तर तो किती आहे, साधारणपणे 30 सेंटीमीटर जाडीचा जो काही थर आहे मातीचा तो तयार होण्यासाठी सुमारे 6,000 वर्ष लागतात. आणि जर आपण 1 इंच जर लेयर पकडला किंवा 1 इंचाचा जर थर पकडला तर जवळपास 400 वर्ष लागतात. त्यावेळेसच 1 इंच मातीचा थर तयार होऊ शकतो. तर मृदेचा उपयोग कोणकोणत्या कारणासाठी होतात, तर सर्वात आधी आहे शेती, का ज्या शेतीमधून सर्वच सजीवांना उपयुक्त किंवा सर्वच सजीवांचं अन्न तयार होत असतं. नंतर रोपवाटिका ज्या आहेत, जे आपण गार्डन्स म्हणतो किंवा विविध जंगले जे आहेत ते तयार करण्यासाठी सुद्धा मातीचा उपयोग होत असतो. नंतर बांधकाम निर्मितीसाठी जसजशी लोकसंख्या वाढत जाते किंवा जसजसे उद्योगधंदे उभारणीस गव्हर्नमेंटकडे किंवा सरकारकडनं परवानगी येत असते त्यावेळेस आपण जी माती आहे किंवा जे बांधकाम आहे तर त्याच एरियावरती केलं जातं किंवा त्याच जमिनीवरती केलं जातं. त्यानंतर भांडी व शिल्पे निर्मितीसाठी म्हणजेच एखादं जर आपल्याला भांडे तयार करायचं असेल किंवा एखादं जर आकृती किंवा एखादं पुतळा तयार करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला मातीचीच गरज लागत असते. यानंतर पाणी शुद्धीकरण किंवा भूजल गुणवत्तेचे संरक्षण करण्यासाठी सुद्धा मृदेचा उपयोग होतो. तर तो कशा प्रकारे होतो, जर पावसाचं पाणी जमिनीवर पडलं, आता जो आपल्या भारतामध्ये सीझन चालू आहे पावसाळा, तर पावसाचं पाणी जर जमिनीवर पडलं तर ते पाणी नॅचरली म्हणजे नैसर्गिकरित्या जमिनीमध्ये झिरपतं आणि झिरपल्यामुळे त्या पाण्याचं नैसर्गिकरित्या शुद्धीकरण केलं जातं. कारण जमिनीचे किंवा मातीचे खूप सारे लेयर्स असतात, त्या लेयर्समधून ते पाणी पर्क्युलेट होत जातं किंवा पाझरत जातं, झिरपत जातं आणि नंतर ते पाणी एका छोट्याशा किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन ते साठत असतं आणि ते साठत असताना त्याची शुद्धीकरणाची प्रोसेस जी आहे तर ती पूर्ण होत असते. त्यामुळेच मातीचं संरक्षण जे आहे किंवा माती जी आहे तर ते पाणी शुद्धीकरणाचंही कार्य करत असते. सोबतच जे काही भूजल आहे किंवा जे पाण्याचे साठे आहेत त्या साठ्यांचं संरक्षणसुद्धा मातीमुळे केलं जात असतं. त्यानंतर जी काही मृदा आहे किंवा जी माती आहे तर ती प्राण्यांना किंवा कचरा विघटन करण्यासाठी सुद्धा उपयोगी पडते. तर ती कशा प्रकारे, जे काही छोटे सरपटणारे प्राणी आहेत किंवा उंदीर, घूस, साप जे असे प्राणी आहेत त्या प्राण्यांना जमिनीमध्ये राहणे किंवा जमिनीमध्ये त्यांचा आसरा असतो, निवारा असतो, म्हणून त्या प्राण्या निवाऱ्यासाठी सुद्धा मृदेचा उपयोग होत असतो. सोबतच जो काही कचरा असेल, जो विघटित होणारा कचरा आहे
तर तो कचरा हा मातीमधूनच किंवा मृदेमधूनच विघटित केला जातो किंवा त्याचं विघटन घडून येत असतं. साधं प्लास्टिक जरी घेतलं आपण तरी प्लास्टिक हे मातीमध्ये विघटित होत असतं किंवा त्याचं डिकम्पोजिशन होत असतं, परंतु त्याचा जो कालावधी आहे तो कालावधी खूप वर्षाचा आहे किंवा खूप कालावधी जास्त लागतो त्याला. प्लास्टिकसुद्धा जमिनीमध्ये विघटित होऊ शकतं, परंतु त्याच्या पाठीमागे आपण विचार केला पाहिजे का प्लास्टिकचं जर विघटन व्हायचं असेल तर साधारणपणे काही हजारो वर्षांचा कालावधी गेल्यानंतरच त्याचं विघटन होऊ शकेल. तुलनेने जे काही जैविक असतात किंवा जे काही सजीवांचे जे काही अवशेष असतात किंवा जो कचरा असतो त्याचं विघटन सर्वात आधी म्हणजे लवकर होत असतं. आता या मृदेचा ऱ्हास कशा प्रकारे होतो त्याबद्दल आपण माहिती घेऊया. वाढत्या लोकसंख्येमुळे सुद्धा मृदेचा ऱ्हास होत असतो. तर तो कशा प्रकारे? वाढती लोकसंख्या, जर एखाद्या देशाची लोकसंख्या जास्त झाली किंवा वाढली तर त्या लोकसंख्येला राहण्यासाठी घरांची आवश्यकता असते किंवा एखाद्या ठिकाणाची आवश्यकता असते आणि म्हणून या वाढत्या लोकसंख्येला घर किंवा विविध उद्योगधंद्यासाठी जर जमीन लागत असेल तर त्या जमिनीवरती किंवा जी अवेलेबल जमीन आहे, जी उपलब्ध जमीन आहे त्या जमिनीचा आपण इथे उपयोग करत असतो. त्यानंतर मृदाधूप, जर त्या पातळ असा थर जो आहे मृदेचा तो जर नष्ट झाला तर मृदेची धूप होत असते. त्यानंतर घनकचरा जो आहे किंवा जो काही सॉलिड वेस्ट म्हणतो आपण, तर तो घनकचरा जमिनीवर टाकल्यामुळे सुद्धा जमिनीची गुणवत्ता ढासळत असते. त्यानंतर अतिजलसिंचन, बऱ्याचदा जे काही शेतकरी असतात, जिथे सधन शेतकरी म्हणतो आपण किंवा जिथे शेती ही व्यापारी तत्वावरती केली जाते किंवा जिथे शेतीतून अति प्रमाणामध्ये किंवा जास्त प्रमाणात उत्पादन घेतलं जातं, त्यावेळेस तो शेतकरी जो असेल किंवा तिथली जे लोकसंख्या असेल, जे लोक असतील ते त्या जमिनीमध्ये अति किंवा खूप मोठ्या प्रमाणात जलसिंचन करतात आणि जलसिंचन केल्यामुळे त्या जमिनीचं ऱ्हास होत चालतं किंवा त्याची गुणवत्ता ढासळत चालते. आत्ताचे जे काही शेतकरी आहेत तर ते शेतकरी मृदेची सुद्धा तपासणी करत असतात किंवा जे पीक घेतो आपण त्या पिकांची सुद्धा तपासणी करत असतात. त्याच्या वेगळ्या लॅब तयार झाल्या आहेत किंवा प्रयोगशाळा तयार झालेल्या आहे. त्यातून त्या शेतकऱ्यांना किंवा तिथल्या लोकांना कळतं का आपल्या शेतजमिनीमध्ये किंवा आपल्या जी काही आपली जमीन आहे त्या मातीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे घटक कमी झालेले आहेत. त्यामार्फत त्यांना जर तसं नॉलेज किंवा जर तसं माहिती पुरविली गेली तर ते पुन्हा एकदा ती माती सुपीक बनण्यासाठी किंवा त्यातून जास्त उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करू लागलेले आहेत. त्यानंतर रासायनिक खतांचा जर जास्त वापर केला तरीसुद्धा मातीची गुणवत्ता ढासळते. सोबतच कीडनाशकांचा वापर म्हणजे जे काही आपण पेस्टिसाईड वापरतो किंवा जे काही आपण तणनाशक वापरतो तर ते वापरत असताना सुद्धा आपल्याला त्या शेतजमिनीवरती किंवा त्या पिकांवरती फवारल्यानंतर काही जे घटक असतात ते त्या जमिनीवरती पडतात आणि जमिनीची गुणवत्ता तिथे ढासळली जाते. त्यानंतर खाणकाम व्यवसाय आणि वृक्षतोड हे दोन महत्त्वाचे घटक आहेत का ज्यामुळे सर्वात जास्त मृदेचा ऱ्हास होत असतो. उदाहरणार्थ बऱ्याच ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्शन किंवा बांधकाम करण्यासाठी काय करावं लागतं, मातीची किंवा खडकांची आवश्यकता असते. त्यावेळेस आपण खाणकाम व्यवसाय हा सुरू केलेला असतो किंवा कुठेतरी एखादा डोंगर असेल किंवा एखाद्या ठिकाणी जमीन असेल तर ती जमिनीमधून आपण ती माती घेत असतो. परंतु त्या जमिनीचा तिथे तो भाग काढून घेतल्यानंतर तिथे खड्डा पडतो किंवा खालचा जो लेयर आहे तो वरती येत असतो. त्यामुळे तिथली गुणवत्ता किंवा जमिनीचा ऱ्हास होतो. तो सोबतच वृक्षतोड, जर या पृथ्वीवरती वृक्षतोडीचं प्रमाण जे ब्राझीलमध्ये जो रेट चालू आहे, कारण ब्राझीलमध्ये जंगलांचं प्रमाणसुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती आहे, पण भारतासारख्या देशामध्ये जो विकसनशील देश आहे त्या देशामध्ये जर वृक्षतोड मोठ्या प्रमाणावरती केली तर त्या जमिनीवरचं वनस्पतींचं आच्छादन किंवा वनस्पतींचा जो लेयर आहे तो कमी होतो. कमी झाल्यामुळे जी जमीन आहे ती उघडी पडते आणि उघडी पडल्यामुळे ऊन, वारा, पाऊस या गोष्टींमुळे सुद्धा त्या मृदेचा तिथे ऱ्हास घडून येत असतो. यानंतरचा जो आपला महत्त्वाच्या साधनसंपदेमध्ये समावेश होतो तो म्हणजे वने, जंगले, अरण्य किंवा फॉरेस्ट म्हणतो आपण. तर वने, जंगले किंवा फॉरेस्ट कशाला म्हणतात तर ते बघूया आपण. वृक्ष, झुडपे, गवत, वेली या नैसर्गिक वनस्पतींच्या दाट समुदायास किंवा त्यांचा जो काही लेयर असतो किंवा जो काही समूह असतो त्यास वन किंवा जंगल असं म्हटलं जातं. मग भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला जंगल आढळतात किंवा वने आढळतात, परंतु ती राखीव जंगले असतात किंवा संरक्षित जंगले असतात किंवा ती सरकारी जंगले असतात. लक्षात, अशा प्रकारचे विविधचे प्रकार पडले आहेत. ते का पडलेले आहेत तर त्याचं रिझन आपल्याला पुढच्या स्लाईडमध्ये येणार आहे. तर वनांमुळे हवा शुद्ध राहते, सर्वांना ऑक्सिजन, सजीवांना ऑक्सिजन लागत असतो आणि तो ऑक्सिजन फक्त आणि फक्त वनस्पतींमार्फतच मिळतो. मृदेची धूप कमी होते, पर्यावरणाचा समतोल साधला जातो. वनांचे पृथ्वीवरील वितरण विषम आहे. तर ते विषम कसं आहे,
जगातील 50% जास्त वनक्षेत्र म्हणजे जी आपण पृथ्वी बघतो, जो काही फक्त जमिनीचा भाग आहे, पाण्याचा नाही, फक्त जमिनीचा जो भाग आहे तो जर आपण 100% घेतला तर त्यापैकी 50%पेक्षा जास्त वनक्षेत्र किंवा जंगल जे आहे ते रशिया, ब्राझील, कॅनडा, संयुक्त संस्थाने म्हणजेच अमेरिका आणि चीनमध्ये आहे. म्हणजे फक्त आणि फक्त या 5 देशांमध्येच जगातल्या 50%पेक्षा जास्त जंगलांचं प्रमाण हे तिथे आढळून येतं. आणि म्हणून ब्राझीलसारखा देश का ज्याची अर्थव्यवस्था फक्त आणि फक्त फॉरेस्ट किंवा जंगलांवर आधारित आहे आणि त्याचा जो काही जंगल तोडीचा रेट आहे तर तो एका तासाला 2 फुटबॉलची मैदान आपण तयार करू शकतो, इतक्या प्रमाणावर त्याचा तो रेट आहे. परंतु त्या ब्राझील देशामध्ये फार मोठ्या प्रमाणावर जंगलांचं अस्तित्व आहे किंवा जंगलांचं प्रमाण आहे, म्हणून आपल्याला किंवा त्या देशाला त्यांचा जरा जास्त फटका किंवा त्याचं नुकसान होऊ शकत नाही. परंतु भारतासारख्या देशाने जर विचार केला तर त्या देशाला इतक्या मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करणं शक्य नाही. यानंतर वने किंवा जंगले किंवा फॉरेस्टचं वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन कसं केलं जातं तर प्रदेशानुसार इथे वर्गीकरण दिलेलं आहे. म्हणजे जे काही जंगलांचे इथे प्रकार तुम्हाला दिसत आहेत किंवा वर्गीकरण केलं आहे ते फक्त ते जंगल ज्या प्रदेशामध्ये आढळतं त्यानुसार त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. तर पहिला जो प्रकार आहे तो आहे विषुववृत्तीय सदाहरित वने किंवा उष्णकटिबंधीय वर्षावने, त्यालाच इक्वेटोरियल एव्हरग्रीन किंवा ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट असं म्हणतात. त्यानंतर सेकंड जो आहे तो उष्णकटिबंधीय पानझडी किंवा मोसमी वने, ट्रॉपिकल डिसिडियोस और मान्सून फॉरेस्ट, समशीतोष्ण कटिबंधीय रुंदपर्णी पानझडी किंवा मिश्र वने, सोबतच समशीतोष्ण कटिबंधीय सदाहरित किंवा सूचीपर्णी वने. त्यानंतर पाचवा जो प्रकार आहे तो आहे भूमध्य वने. तर विषुववृत्तीय सदाहरित वने यांचं स्थान कोणतं आहे, प्रदेश कोणते आहे, हवामान कोणते आहे तर त्याबद्दल आपण इथे माहिती घेऊया. स्थान विषुववृत्तीय वने ही 10 अंश उत्तर ते 10 अंश दक्षिण अक्षवृत्ता दरम्यानच केंद्रित झालेले आहेत. भारताचं लोकेशन हे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे कर्कवृत्ताच्या मध्यावरती, भारताच्या मध्यातून ते कर्कवृत्त गेलेलं म्हणजे भारतापेक्षा खालचा पार्ट जो आहे विषुववृत्ताजवळचा किंवा इक्वेटर जवळचा, तर तो जो प्रदेश आहे तर तो प्रदेश हा विषुववृत्तीय सदाहरित वनांचा म्हणून ओळखला जातो. तर यामध्ये कोणकोणते प्रदेश येतात तर दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदीचे खोरे, म्हणजे जसं आपण ब्राझीलचा विचार केला तर ब्राझील हा देश दक्षिण अमेरिकेमध्ये येतो. त्यानंतर आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे, आग्नेय आशियातील इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, पापुआ न्यू गिनी इत्यादी जो भाग आहे या देशांचा भाग हा या वनांनी व्यापलेला आहे. यानंतर इथलं जे हवामान आहे तर ते 250 ते 25 अंश ते 27 अंश डिग्री सेल्सिअस इतकं इथे प्रमाण आहे. त्यानंतर इथलं पर्जन्य जे आहे किंवा पावसाचं जे प्रमाण आहे तर ते 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे. सोबतच तिथली जी आर्द्रता आहे तर ती 70%पेक्षा जास्त आढळते. आता या वनांमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या वनस्पती किंवा कोणकोणत्या प्रकारचे वृक्ष आढळतात तर ते एबनी, मोहोगनी, रोजवूड, सिंकोना, साग, साल, रबर, बांबू यापैकी काही जे वृक्ष आहेत ते भारतामध्ये आपल्याला आढळतात. मग या वनांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्राणी आढळतात तर माकड असेल, वानर असेल, पानघोडा असेल, अजगर, बेडूक या प्रकारचे जे काही आपण प्राणी म्हणतो किंवा जे काही सजीव म्हणतो आपण तिथे ते आपल्याला आढळून येतात. यानंतर विषुववृत्तीय सदाहरित वनांचं वैशिष्ट्य कोणते आहेत तर ही सदाहरित वने असतात, रुंदपर्णी असतात आणि घनदाट असतात, म्हणजे वर्षभर ही वने सदाहरित असतात. त्यानंतर ही वने अतिशय जवळजवळ वाढलेली असल्यामुळे ही घनदाट स्वरूपाची आपल्याला आढळून येतात. त्याचप्रमाणे या वनांमध्ये जैवविविधता ही मोठ्या प्रमाणावर असते. अनेक प्रकारचे वृक्ष हे एकत्रितरित्या वाढत असतात. त्यानंतर इथे मजल्यांची रचना असते किंवा लेयर्स असतात. जशी आपण एखादी बिल्डिंग बघितल्यानंतर त्या बिल्डिंगचे काही मजले असतात किंवा लेयर्स म्हणतो आपण त्याला, तर त्या मजल्याप्रमाणेच आपल्याला या जंगलांमध्ये वनस्पती आढळतात. म्हणजे जमिनीलगत छोटी छोटी झुडपं असतील किंवा गवत असेल, त्याच्यानंतर वेली असतील, वेलीनंतर मोठमोठी झाडं असतील, असे 4-5 लेयर आपल्याला इथे आढळतात. आणि इथले जे वृक्ष आहेत ते वृक्ष जवळपास 60 मीटरपेक्षा जास्त उंचीचे आढळतात. यानंतर या वनातील जे लाकूड आहे तर ते जड आणि कठीण स्वरूपाचं आहे आणि म्हणून ते लाकूड जे त्या लाकडाला सर्वात जास्त मागणी असते, कारण ते जरा जास्त काळ टिकाऊ असतं. त्यानंतर या वनांमध्ये गवत आढळत नाही, कारण या वनांमध्ये सूर्यप्रकाश हा जमिनीपर्यंत फार कमी प्रमाणात पोहोचतो, म्हणून इथे गवत आढळत नाही. जमीन चिखलमय असते किंवा दलदलीच्या असतात, त्यामुळे तिथे वाहतुकीसाठी अडथळा येतो. याचप्रमाणे इथे हवामान रोगट आहे,
सरपटणारे प्राणी जास्त आढळतात आणि त्यामुळे इथे कीटकांचा जो काही प्रमाण आहे किंवा त्यांचा उपद्रव म्हणतो तोही मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे पाहायला मिळतो. यानंतर जो काही सेकंड आहे किंवा जो काही दुसरा प्रकार आहे तो आहे उष्णकटिबंधीय पानझडी किंवा मोसमी वने म्हणतो. तर याचं जे स्थान आहे तर ते 10° किंवा 10° ते 30° अक्षवृत्तांच्या दरम्यान आढळतं. दोनही गोलार्धामध्ये जे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध आहे त्यामध्ये 10° ते 30° अक्षवृत्तादरम्यान ही वने आपल्याला आढळतात. आता या प्रदेशामध्ये भारत, म्यानमार, इंडोनेशिया, थायलंड, कंबोडिया, चीन, उत्तर ऑस्ट्रेलिया आणि मध्य अमेरिका यांचा समावेश होतो. इथलं जे तापमान आहे तर ते 25° ते 32° सेल्सिअस दरम्यान असते. सोबतच इथलं हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान हे 10° सेल्सिअस इतकं असतं. जो पाऊस आहे तो 100 ते 200 सेंटीमीटर इतका पडत असतो. वनस्पती आपल्या याच्यामध्ये महोगनी, साग, साल, चंदन, निलगिरी या प्रकारे सापडत असतात. आणि नंतर प्राणी जीवन जे आहे ते प्राणी जे आहे ते वाघ, सिंह, हत्ती, माकड जे आहेत की अस्वल हे अशा प्रकारचे प्राणी आपल्याला या वनांमध्ये आपल्याला आढळून येत असतात. उष्णकटिबंधीय पानझडी किंवा मोसमी वनांची जी वैशिष्ट्य आहेत ती म्हणजे या वनातील वनस्पतींची पाने कोरड्या ऋतूत गळतात म्हणून यांना पानझडी वने असे म्हणतात. भारतातील तुम्ही बघितलं असेल भारतामध्ये बरेच सारे वृक्ष असे आहेत की जेव्हा उन्हाळा सुरू होतो त्यावेळेस त्या उन्हाळ्यामध्ये त्यांची पाने गळतात किंवा ते वृक्ष स्वतःहून ते पाने गाळतात का, कारण तर त्यांना वर्षभर जगण्यासाठी किंवा वर्षभर टिकून राहण्यासाठी ते वृक्ष जे असतील किंवा वनस्पती असतील ते आपले पाने गाळतात. त्यानंतर ही वने जी आहेत ती विरळ आणि मिश्र स्वरूपाचे असतात. म्हणजेच या वनांमध्ये विविध प्रकारचे वृक्ष आपल्याला आढळतात. वृक्षांची उंची जी आहे तर ती 30 ते 40 मीटरपर्यंत आढळते. बऱ्याचदा या वनांमधील जी लाकडे असतात किंवा जे वृक्ष असतात ती कठीण किंवा रुंदपर्णी स्वरूपाची असतात. त्यानंतर वृक्ष वनांपेक्षा वाहतुकीसाठी ही जी वने आहेत तर ती सुगम आहेत किंवा वाहतुकीच्या सोयीसुविधा इथे निर्माण झालेल्या आढळतात. आर्थिकदृष्ट्या या वनांमधील जे लाकूड आहे किंवा जे वृक्ष आहे तर ते महत्त्वाचे असतात. उदाहरणार्थ साग असेल, निलगिरी असेल किंवा बांबू असेल तर ही वृक्ष जे आहेत किंवा ही जी झाडे आहेत तर ती महत्त्वाची आहेत. मोठ्या प्रमाणात या वनांचा जो काय उत्पादनांचा व्यापार चालतो किंवा या वनांचं जे लाकूड आहे तर त्यांचा व्यापार मोठ्या प्रमाणावरती चालतो. यानंतर जे आहे समशीतोष्ण कटिबंधीय रुंदपर्णी पानझडी किंवा मिश्र वने. आधी आपण बघितलं समशीतोष्ण कटिबंधीय पानझडी वने आणि ते आहे रुंदपर्णी. तर यांचं स्थान जे आहे तर 30° ते 50° अक्षवृत्तांच्या दरम्यान आढळतात. यांचा जो प्रदेश आहे किंवा जे स्थान आहे किंवा ज्या देशांचा यामध्ये समावेश होतो ते म्हणजे युरोप असेल, संयुक्त संस्थाने म्हणजेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, कोरिया, चीन या देशांच्या किंवा दक्षिण पूर्व भागामध्ये ही वने आपल्याला आढळून येतात. या भागामध्ये हिवाळा नेहमी थंड असतो, वर्षभर पाऊस पडत असतो. वार्षिक पर्जन्य जे आहे तर ते 75 ते 150 सेंटीमीटरपर्यंत आपल्याला आढळतं. वनस्पती ज्या आहेत तर त्या ओक, पाईन, चेस्टनट किंवा बर्च अशा प्रकारच्या आपल्याला वनस्पती या वनांमध्ये आढळून येतात. त्यानंतर प्राणी जे आहेत तर ते हरिण, लांडगे, अस्वल जे आहेत कोल्हा अशा प्रकारचे जे काही प्राणी आहेत तर ते प्राणी आपल्याला या वनांमध्ये आपल्याला आढळून येतात. यानंतर समशीतोष्ण कटिबंधीय रुंदपर्णी पानझडी वनांची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत तर रुंदपर्णी आहेत आणि कठीण लाकडाचे वृक्ष आहेत. रुंदपर्णी म्हणजे यांचा जो पानांचा आकार असतो तो रुंद असतो किंवा मोठा असतो. सूचीपर्णी म्हटल्यानंतर त्यांचा जो पानांचा आकार जो असतो तो कमी असतो. विविध प्रकारची जी वृक्ष आहेत तर ती एकत्रित वाढतात म्हणून यांना मिश्र वने असं म्हटलं जातं. यानंतर या वनांमधील जी काही उंची आहे वृक्षांची किंवा झाडांची जी काही उंची आहे तर ती 30 मीटरपर्यंत आढळते. जे काही हायेस्ट रेकॉर्ड असेल किंवा जो काही सर्वात जास्त वाढणारा वृक्ष असेल तर तो 30 मीटरपर्यंत आपल्याला वाढू शकतो. यानंतर ही वने पानझडी असतात म्हणजेच हिवाळ्यात जमिनीतील पाणी गोठत असल्याने या वृक्षांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही, त्यामुळे हिवाळ्याच्या सुरुवातीस वृक्षांची पाने गळतात. यानंतर समशीतोष्ण कटिबंधीय सदाहरित किंवा सूचीपर्णी वने. दोन्ही गोलार्धात 50° ते 70° अक्षवृत्तांच्या दरम्यान ही वने आढळतात. यात उत्तर अमेरिका, युरोप, जपान, रशिया यांचा समावेश होतो. इथलं जे हवामान आहे तर ते 0° सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाचा इथे हिवाळा असतो. यानंतर उन्हाळा सौम्य असतं म्हणजेच तिथे 6° सेल्सिअस इतकाच तिथलं टेम्परेचर असतं उन्हाळ्यामध्ये. वनस्पती जे आहे ते वनस्पती पाईन, फर, लिर्च, आस्पेन, एल्डर अशा प्रकारचे इथे आपल्याला वनस्पती आढळून येत असतात. सोबतच
जे प्राणी आहेत तर ते प्राणी आपल्याला लांडगे किंवा अस्वल, रेनडिअर, घुबड जे आहेत अशा प्रकारचे प्राणी या वनांमध्ये आपल्याला आढळून येत असतात. यानंतर समशीतोष्ण कटिबंधीय सदाहरित किंवा सूचीपर्णी वनांची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, तर एकाच प्रजातीचे वृक्ष एकाच प्रदेशामध्ये आढळतात. त्यानंतर पाणी सुईसारखी टोकदार असतात. या वनांची किंवा वृक्षांची उंची जी आहे 30 मीटर उंची किंवा एकमेकांपासून दूर अंतरावरती ते आढळतात. बहुतांश वृक्ष जे आहेत किंवा खूप सारे जे काही वृक्ष किंवा झाडे जे असेल तर ती सदाहरित आणि शंकू स्वरूपाची असतात किंवा शंकू आकाराची असतात. वृक्षांच्या तळालगत अल्प प्रमाणामध्ये वनस्पती किंवा फार कमी प्रमाणामध्ये वनस्पती उगवतात. बहुतेक झाडे ही मऊ लाकडाच्या जातीचे आहेत. म्हणजेच आपल्याकडे जी लाकड जे आहे किंवा जो कागद बनवला जातो किंवा वेगवेगळे जे उद्योग आहेत तर त्या उद्योगांसाठी जो कच्चा माल लागतो त्या कच्च्या मालासाठी मऊ लाकडं आवश्यक असतात. तर त्या लाकडांचं उत्पादन किंवा त्या लाकडं किंवा ती वृक्ष आपल्याला या वनांमध्ये आढळतात. यानंतर भूमध्य वने. भूमध्य वने म्हणजेच मेडिटेरियन फॉरेस्ट दोन्ही गोलार्धामध्ये 30 अंश ते 40 अंश अक्षवृत्ता दरम्यान या किंवा आपला जो काही दक्षिण गोलार्ध आहे किंवा उत्तर गोलार्ध आहे तर दोन्ही गोलार्धामध्ये 30 ते 40 अंश अक्षवृत्ता दरम्यान ही आपल्याला वने आढळतात. हा जो प्रदेश आहे किंवा या वनांचा जो प्रदेश आहे तो म्हणजे पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स, इटली, अल्बेनिया, ग्रीस, तुर्की यासारख्या देशांचा या वनांमध्ये किंवा या वनांनी व्यापलेला आहे. हवामान जे आहे या वनांचं तर ते 18 डिग्री ते 25 डिग्री सेल्सिअस दरम्यान आढळते. हिवाळ्यामध्ये पाऊस पडत असल्यामुळे वार्षिक सरासरी पर्जन्यमान जे आहे तर ते 50 ते 100 सेंटीमीटर दरम्यान आहे. वनस्पती जे आहे ते वनस्पती ओक असेल, निलगिरी असेल, रेडवूड असेल किंवा पाईन, फर, सायप्रस असेल अशा प्रकारचे वनस्पती आपल्याला या भूमध्य वनांमध्ये आढळून येतात. सोबतच प्राणी जीवन जे आहे तर ते बार्बरी वानर असेल किंवा आयबेरियन लिंक्स, स्पॅनिश गरुड, सरडे, कासव, साप, उंदीर, बिबट्या असे विविध प्रकारचे जे काही प्राणी आहेत तर ते या वनांमध्ये आपल्याला आढळून येतात. या वनांची जी काही वैशिष्ट्ये आहेत तर ती वैशिष्ट्य म्हणजे जाड, साल व मेणयुक्त पानांची वृक्ष आहेत. वृक्षांची मुळे खूप लांबवर असतात. मोठी झाडे असतात किंवा मोठी झाडे ही दुर्मिळ असतात, ते आपल्याला सापडत नाहीत. झाडे विरळ आहेत, एकमेकांपासून खूप दूर अंतरावरती वाढलेली असतात. सुगंधी द्रव्ये किंवा तेल तयार करण्यासाठी लेव्हेंडर किंवा रोजमेरी, ऑलिव्ह यासारख्या वृक्षांचा या वनांमध्ये जे सापडतात त्यांचा उपयोग केला जातो. हे जे काही प्रदेश आहेत तर या प्रदेशांमध्ये किंवा या वनांमध्ये संत्री असेल, अंजीर असेल किंवा ऑलिव्ह आणि द्राक्ष यासारख्या लिंबूवर्गीय फळांच्या लागवडीसाठी जगाची फळबाग म्हणून प्रसिद्ध आहेत. तर वनांचे उपयोग कशासाठी आहेत तर ते बघूया. अन्न पदार्थांची उपलब्ध होत असते. या पृथ्वीवरती जे काही सजीव राहत असतात किंवा जो मनुष्य प्राणी आहे या मनुष्य प्राण्यासाठी सोबतच जे प्राणी असतील किंवा ज्या वनस्पती असतील वेगवेगळ्या या सर्वांसाठी सुद्धा अन्न पदार्थांची उपलब्धता होत असते. लाकडाची उपलब्ध असते. मनुष्याला विविध कारणांसाठी ज्या दैनंदिन गरजा असतात त्या भागविण्यासाठी लाकडाची उपलब्धता असते आणि ती वनांमार्फत भागविली जात असते. सोबतच प्राण्यांसाठी चाऱ्याची उपलब्धता होत असते. यानंतर वन औषधे, ज्या औषधी वनस्पती असतात तर त्या औषधी वनस्पती काही वनांमधून मिळत असतात म्हणून वन औषधीसुद्धा वनांतून मिळत असतात, त्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. त्यानंतर कच्चा माल, काही उद्योगधंद्यासाठी कच्चा माल लागत असतो. म्हणजे उदाहरणार्थ रबर असेल, डिंक असेल ते उद्योग म्हणजे त्या उद्योगधंद्यांमध्ये उत्पादनासाठी ज्या त्यांचं उत्पादन असेल त्या उत्पादन करण्यासाठी कच्च्या मालाची जी आवश्यकता असते तर ती या वनांमधून भागविली जात असते. त्यानंतर पर्यटन सर्वात महत्त्वाचा हा घटक आहे किंवा मुद्दा आहे. तर वनांचे उपयोग हे पर्यटनासाठी सुद्धा केला जात असतो. यानंतर वनांचा ऱ्हास कोणकोणत्या गोष्टींमुळे होतो किंवा कोणकोणत्या कारणांमुळे घडतो तर त्याचा आपण इथे अभ्यास करूया. नैसर्गिक आपत्ती असेल तर या नैसर्गिक आपत्तीमुळे सुद्धा वनांचं नुकसान किंवा वनांचं ऱ्हास होत असतो. आता नैसर्गिक आपत्तीमध्ये सुनामी असेल किंवा महापूर असेल त्यासाठी सुद्धा आपल्याला वनांचा ऱ्हास तिथून घडून येत असतो. सोबतच काही वेळा मोठमोठी जी जंगले असतात त्या जंगलामध्ये वनवे लागतात. ते वनवे लागल्यामुळे सुद्धा काय होतं तर त्या वनांचा ऱ्हास होत असतो किंवा वनांचं नुकसान होत असतं. त्यानंतर स्थलांतरित शेती. आत्ता आपण ज्या आधुनिक युगामध्ये राहतो तर या युगामध्ये स्थलांतरित शेती फार कमी प्रमाणावरती केली जाते. परंतु जेव्हा मनुष्य आदिम अवस्थेत जगत होता किंवा पूर्वीचा जो मनुष्य होता तर तो मनुष्य हा
स्थलांतरित शेती करत होतं. म्हणजे एखादा जमिनीचा तुकडा जो असेल किंवा जंगलाचा तुकडा जो असेल तर तिथली झाडे तोडून ती जमीन तयार करून तिथे काही काळ उत्पादन घ्यायचं. 2 ते 3 वर्षानंतर उत्पादन घेतल्यानंतर पुन्हा त्या जमिनीची सुपीकता किंवा उत्पादकता कमी झाली तर दुसऱ्या प्रदेशामध्ये जायचं. यामुळे सुद्धा या वनांचा ऱ्हास होत असतो. पण आपल्याकडे जी आहे तर ती जे लोक डोंगराळ प्रदेशामध्ये राहतात तर त्या प्रदेशातील जे लोक आहेत तर ते स्थलांतरित शेतीचा अवलंब करत असतात आणि म्हणून तिथे वनांचा ऱ्हास होत असतो. यानंतर जळाऊ लाकडाची आवश्यकता. बऱ्याचदा लोक टुरिझम किंवा पर्यटनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. काही जण जंगल सफारीसाठी जात असतात किंवा जंगल पर्यटनासाठी जात असतात. त्यावेळेस तिथे सर्वांनी बघितलं असेल का आपण एक शेकोटी पेटवत असतो. तर ती शेकोटी पेटवण्यासाठी सुद्धा काही लाकडांची आवश्यकता असते. म्हणून तो जो प्रमाण आहे किंवा ते जे लाकड असेल तर त्या वनांमधून मिळवलं जातं किंवा ते पुरवलं जात असतं. त्यामुळे जळाऊ लाकडांची आवश्यकता जी आहे तर ती या वनांमधून पुरविली जाते आणि त्यामुळे वनांचा ऱ्हास इथे घडून येतो. त्यानंतर औद्योगिक कच्चा माल. आधी सांगितल्याप्रमाणे रबर असेल, डिंक असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही उद्योगधंदे असतील तर त्या जे उद्योगधंदे असतील त्या उद्योगधंद्यांसाठी कच्च्या मालाचा आपल्याला पुरवठा वनांमधून होत असतो आणि त्या वनांमुळे किंवा त्या कच्च्या मालामुळे वनांचा इथे ऱ्हास होतो. यानंतर बांधकाम व्यवसायासाठी बऱ्याच वाढती लोकसंख्या असेल किंवा विविध उद्योगधंदे असतील तर ते जर एखाद्या ठिकाणी एस्टॅब्लिश किंवा ते जर आपल्याला उभा राहायचे असतील तर बऱ्याचदा जे काही जंगल क्षेत्र असेल किंवा जी जमीन असेल त्या जंगलांवरील किंवा त्या जमिनीवरील वृक्ष तोडली जातात. त्या वृक्ष तोडल्यानंतर तिथे तो व्यवसाय, उद्योग किंवा घरे बांधली जात असतात. त्यामुळे तिथे वनांचा ऱ्हास घडून येतो. यानंतर कृषी विस्तार आणि वाढती लोकसंख्या. तर कृषी विस्तार म्हणजे आजकाल बऱ्याचदा आपली भारताची लोकसंख्या वाढलेली आहे. तर या वाढत्या लोकसंख्येच्या अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी शेतीचा विस्तारसुद्धा करणं गरजेचं असतं आणि शेतीचा विस्तार करण्यासाठी आपण जंगलाखालील जी जमीन आहे किंवा जी वनांखालील जमीन आहे तर ती कृषी व्यवसायासाठी किंवा कृषी विस्तारासाठी वापरत असतो आणि म्हणून इथे कृषी विस्तारामुळे वनांचा ऱ्हास होत असतो. तर आज आपण या लेक्चरमध्ये प्रमुख साधनसंपदा कोणकोणत्या आहेत, त्यामध्ये आपण पाणी आहे, नंतर वने आहेत, मृदा आहेत यांचा आपण इथे अभ्यास केलेला आहे. घरी अभ्यासासाठी किंवा घरी सरावासाठी इथे काही असाइनमेंट दिले किंवा स्वाध्याय दिलेले आहे. तर पहिला क्वेश्चन आहे, मृदेचे महत्त्व स्पष्ट करा, जंगलांचे कोणतेही 4 फायदे सांगा, जंगल संपत्तीच्या किंवा जलसंपत्तीच्या ह्रासाची कारणे सांगा, सूचीपर्णी जंगलांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. यासारखे क्वेश्चन जे आहेत किंवा प्रश्न जे आहेत तुम्ही घरी सरावासाठी हे करू शकतात किंवा तयारी करू शकतात. यानंतरच्या लेक्चरला आपण प्रमुख साधन संपदांमध्ये ऊर्जा साधन संपदा, त्यामध्ये पारंपरिक साधन संपदा आणि अपारंपरिक साधन संपदा. यानंतर साधन संपदांवरील संकटे कोणकोणती आहेत, साधन संपदांचे संवर्धन कशा प्रकारे केले जाते याबद्दल आपण इथे माहिती घेणार आहोत. धन्यवाद.